जय भीम। मी प्रकाश रामचंद्र रणपिसे, राहणार मौजे आंबोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे व आमच्या गावचे बाधित शेतकरी चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक धाकू रणपिसे व हनुमंत विष्णू बोरकर आणि इतर बाधित शेतकरी आज आम्ही सासवड प्रांत ऑफिस समोर आज 36 दिवस उपोषणाला बसलेलो आहे। उपोषणाचा आमचं कारण असं आहे की आमच्या महार वतन शेतीमधून अनवर बाबूलाल शेख या बाहेरच्या इस्मानी रस्ता मंजुरीसाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला आणि त्या अर्ज केल्यानंतर तहसीलदारने तो अर्ज मंडल अधिकारी सुहास कांबळे यांच्याकडे पाठवला। तो अर्ज हा 3 लोकांनी बनवलेला होता। त्याच्यावरती 3 लोकांच्या स्वाक्षऱ्या पाहिजे होत्या, परंतु त्या 3 लोकांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती नसून फक्त अनवर बाबूलाल शेख यांची स्वाक्षरी आहे। याचाच अर्थ असा होतो की 2 लोकांना रस्त्याची गरज नसताना त्यांनी त्याच्यावरती ते जाणून बुजून 2 लोकांचे मागणी अर्ज लिहिलेला आहे। त्या मागणी अर्जामध्ये त्यांनी शिवबांधावरून मागणी अर्ज केलेला आहे, परंतु सासवडचे जे मंडल अधिकारी सासवडचे जे पुरंदरचे तहसीलदार आहेत यांनी तो आदेश शिवबांधावरून न देता त्यांनी तो आदेश आमच्या शेतामधून दिलेला आहे। हा आदेश आम्हाला अन्यायकारक आहे। त्यासाठी आम्ही आज गेले 36 दिवस प्रांत ऑफिस समोर आंदोलन करीत आहोत आणि न्यायाची मागणी करत आहोत, परंतु पुरंदरच्या प्रांत मॅडम वर्षा लांडगे मॅडम याच्याकडे 36 दिवस झाले तरी बिलकुल लक्ष द्यायला तयार नाहीत किंवा दखल घ्यायला तयार नाही। याचा अर्थ याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराची शंका येते की यांना हे मंडल अधिकारी आणि सासवडचे पुरंदरचे तहसीलदार माननीय विक्रम राजपूत साहेब यांना पाठीशी घालतात की काय असा दाट संशय येतो। आम्ही 12 तारखेला विभागीय आयुक्त त्याच्यानंतर जिल्हाधिकारी माननीय चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच प्रांत मॅडम आणि सासवडचे पोलीस निरीक्षक यांना पत्र देऊन आज 36 दिवस झाले की आमच्या अन्यायाची दाद घ्या, परंतु या वर्षा लांडगे या अन्यायाची दाद घ्यायला तयार नाहीत किंवा इकडे पाहायला देखील तयार नाहीत। आज जवळजवळ 9 तारखेपासून त्या गायब आहेत। याचा अर्थ हे या दोन्ही अधिकाऱ्यांना आज पाठीशी घालत आहेत आणि भ्रष्टाचाराला आज हे मूकसंमती देत आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे। तरी आम्ही हे सुहास जे कांबळे साहेब आहेत यांना आम्ही ज्यावेळेस ते चौकशीला आले होते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, परंतु त्या त्रुटी त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे तुम्ही हे जे अर्ज आहे हा शिवबांधावरून केलेला अर्ज आहे, तरी शिवबांधाच्या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांचे सातबारे जोडले पाहिजेत, परंतु त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। हा 131 गट जो आहे हा 131 गट जो आहे तो हा वनरक्षित आहे, सरकारी गट आहे आणि त्याच्यामध्ये इतर हक्कामध्ये ग्रामपंचायत आहे। त्यांना तुम्ही नोटीस द्या, त्यांचे जाब जबाब घ्या, परंतु तिकडे त्यांनी लक्ष दिलं नाही। त्यांनी लक्ष दिलं नाही याचं कारण तो रस्ता अर्जदाराला व्यवस्थित व्हावा याच्यासाठी त्यांनी लक्ष दिले नाही आणि जाणून बुजून त्यांनी तो अहवाल तहसीलदारांना पाठवला। त्याच्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दाखवल्या नाहीत। हा त्रुटी दाखवल्या नाहीत त्याच्यामुळं तहसीलदारांनी सुद्धा येऊन पाहणी करायला पाहिजे होती, स्थळ पाहणी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी स्थळ पाहणी केली नाही। कारण तिथे कुठल्याही प्रकारची वस्ती नाही, कुठल्या प्रकारचं
कुणाची तिथे मागणी नाही नसताना या व्यक्तीने आम्हाला त्रास देण्यासाठी अन्यायकारक असा हा अर्ज केलेला आहे आणि हा अर्ज इथल्या पुरंदर तालुक्याच्या तहसीलदारांनी तो मंजूर केलेला आहे। हा अर्ज मंजूर करताना आम्हाला विचारात न घेता, आम्हाला नोटीस न देता हा अर्ज त्यांनी मंजूर केला, याचाच अर्थ आमची जमीन त्यांनी विक्रीला काढलेली आहे। हा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही 36 दिवस लढतोय आणि 36 दिवस अजूनही त्यांनी तो अर्ज आमचा जर विचार केला नाही तर याच्या पुढे आम्ही उग्र आंदोलन करू। उग्र आंदोलन केलं तर याला वर्षा मॅडम प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिस जबाबदार राहील, याची यांना जाणीव करून देतो। भ्रष्टाचार हा तुम्ही केलेला आहे हे सिद्ध याच्यामधून होतंय की तुम्ही आज 36 दिवस त्याच्याकडे लक्ष देत नाही। याच्याकडे तुम्ही, आमच्या 2 मागण्या आहेत। एक मागणी आहे की या सुहास कांबळे मंडलाधिकारी या सुहास कांबळेंनी चुकीचा अहवाल या तहसीलदारांना दिलेला आहे आणि तहसीलदारांनी आमच्यावरती अन्यायकारक असा हा आदेश दिलेला आहे। हा अन्यायकारक आदेश आम्हाला कायमस्वरूपी त्रासदायक आहे आणि हा अन्यायकारक आदेश ते रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, याची यांनी दक्षता घ्यावी।